पाईपलाईनसाठी खोदकाम करण्यास मज्जाव करून आरोपींनी एका महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ करत लाकडी काठी, लोखंडी गज व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळी राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथे घडली. सुनीता संजय चव्हाण वय 45 वर्ष ह्या राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथे कुटुंबासह राहत असून त्यांच्या शेजारी त्यांचे चुलत सासरे जालिंदर तुकाराम चव्हाण हे त्यांच्या कुटुंबासमवेत राहण्यास आहे. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 4:30 वाजेच्या सुमारास सुनीता चव्हाण यांच्या शेतातील सामायिक बांधालगत पाईपलाईनसाठी जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरू होते. त्यावेळी तेथे आरोपी आले, म्हणाले की येथे पाईपलाईन काम करू नका. तेव्हा सुनीता चव्हाण त्यांना म्हणाल्या, आम्ही आमच्या वावरात पाईपलाईनचे काम करत आहोत असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी सुनीता चव्हाण यांना शिवीगाळ करत लाकडी काठी, लोखंडी गज व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच इथे पाईपलाईनचे काम केले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा सुनीता चव्हाण ह्या घाबरून त्यांच्या घरात गेल्या. तेव्हा आरोपींनी त्यांच्या घरात घुसून पुन्हा शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच 10,000 रुपये रोख रक्कम काढून घेतली. सुनीता संजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी तुकाराम बापूराव चव्हाण, जालिंदर तुकाराम चव्हाण, अमोल जालिंदर चव्हाण, मंदा जालिंदर चव्हाण, हर्षदा अमोल चव्हाण या 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सतीश फुलसौंदर सह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.